नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच भाग 2 मध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. अशाच प्रकारचे रोज 3 प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा आणि जो आपला पोलीस भरतीचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे YBD अकॅडमी नक्की जॉइन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, आपण ही सीरीज कंटिन्यू आजपासून करत आहोत. आधी एक प्रश्नपत्रिका बघितलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत. तर बघू शकता स्क्रीनवरती पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आहे. डॅश डॅश यामध्ये डी हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आढळते. कशामध्ये आढळते? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. बघू शकता कॉर्ड लिव्हर ऑइल मध्ये या ठिकाणी सर्वात भरपूर प्रमाणात आढळते डी जीवनसत्व. नेक्स्ट प्रश्न आहे. भूगर्भातील पदार्थाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला कोणते नाव आहे? नाव कोणते आहे? योग्य उत्तर क्रमांक बघू शकता 1. बघू शकता योग्य उत्तर आहे. बघू शकता मिनरॉलॉजी असे म्हटले जाते त्या करणाऱ्या शास्त्राला. नेक्स्ट प्रश्न. कुचिपुडी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 1. आंध्र प्रदेश राज्याशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न. डॅश डॅश या डॅश डॅश घटना दुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. 61व्या घटना दुरुस्ती दरम्यान हे करण्यात आलेले आहे. लक्षात घ्यायचे आहे. IMP प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न. भारताच्या पंतप्रधानपदी सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान कोणते? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्वात जास्त काळ राहणारे पंतप्रधान आहेत. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा. अंदमान निकोबार बेट समूह खालीलपैकी कोणाच्या अधिकार क्षेत्रात येतात? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. कोलकाता उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येतात. नेक्स्ट प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी कर्जदाता म्हणून कोण काम करते? योग्य उत्तर क्रमांक 4. बघू शकता व्यावसायिक बँका काम करतात. नेक्स्ट प्रश्न. आम्रसरी म्हणजे काय? आम्रसरी म्हणजे काय? योग्य उत्तर क्रमांक 1 हे आहे. कर्नाटक, केरळ मध्ये राहणारे मान्सून बघू शकता होणारे मान्सून पूर्व पर्जन्य म्हणजेच आम्रसरी होय. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. काय आहे? आंतरराष्ट्रीय वार रेषेशी डॅश डॅश हे रेखावृत्त संबंधित आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता 180 सेल्सिअस योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. कर्कवृत्त खालीलपैकी कोणत्या राज्यातून जात नाही? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता ओडिशा या राज्यातून जात नाही कर्कवृत्त. बाकी मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थान राज्यातून जाते. नेक्स्ट प्रश्न आहे. कृष्णा व पैनगंगा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता IMP प्रश्न आहे. नृसिंहवाडी ही या ठिकाणी वसलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. कोणत्या समाज सुधारकाला सर्वांगीण सुधारण्याचे आद्य प्रवर्तक संबोधले जाते? योग्य उत्तर आहे क्रमांक 3. लोकहितवादी यांना संबोधले जाते. नेक्स्ट प्रश्न. रॉकी ही पर्वतरांग कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 1. उत्तर अमेरिका या ठिकाणी आहे. नेक्स्ट प्रश्न. भारत नवजवान सभा या संस्थेचे संस्थापक कोण आहेत? कोण होते? योग्य उत्तर क्रमांक 2. भगतसिंग हे या ठिकाणी भारत नवजवान सभा या संस्थेचे संस्थापक होते भगतसिंग. नेक्स्ट प्रश्न आहे. बघू शकता एक्झिम बँक ऑफ इंडिया चे बघू शकता म्हणजे या ठिकाणी प्रश्न सॉरी सॉरी या ठिकाणी मिस्टेक झालेले समजून घ्यायचा आहे. प्रश्न थोडा माझ्याकडून चुकला आहे. ठीक आहे. 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. एक्झिम बँक ऑफ इंडियाने तिचे कार्य कोणत्या वर्षापासून सुरू केले होते? कोणत्या वर्षापासून सुरू केले होते? योग्य उत्तर क्रमांक 1. 1982 मध्ये सुरू केले होते. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यात पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात नाही? योग्य उत्तर आहे क्रमांक 1. नागालँड राज्यामध्ये अस्तित्वात नाही. नेक्स्ट प्रश्न. महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचा अध्यक्ष निवडीचा अधिकार कोणाला आहे? हा अधिकार कोणाला आहे? योग्य उत्तर क्रमांक
4 आहे. हा अधिकार ग्रामसभेला आहे. आय-एम-पी प्रश्न वाटल्यास तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू शकता. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हणतात? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. लॉर्ड रिपन यांना म्हणतात. नेक्स्ट प्रश्न. भारतीय फुलराणी या टोपण नावाने खालीलपैकी ओळखली जाणारे खेळाडू कोण? कोण आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. सायना नेहवाल या खेळाडूला या ठिकाणी भारतीय फुलराणी असे म्हटले जाते. या टोपण नावाने ओळखले जाते. नेक्स्ट प्रश्न. राज्यातील मंत्र्यांचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला असतो? कोणाला असतो? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. राज्य विधानसभेला हा अधिकार असतो, लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्यापूर्वी तुम्हाला एकदम महत्त्वाचे आणि एकदम ऑफरमध्ये बेस्ट टेस्ट सीरीजबद्दल आपल्याला सांगत आहेत. तर आपली टेस्ट सीरीज एकूण खूप महत्त्वाच्या एकूण 25 टेस्ट तयार केलेल्या आहे आणि पोलीस भरतीला नेहमी रिपीट होणाऱ्या आय-एम-पी प्रश्नांची ही टेस्ट सीरीज आहे. चालू घडामोडीचा देखील समावेश आहे आणि या ठिकाणी या 25 टेस्ट सीरीजची किंमत आपण या ठिकाणी फक्त ₹49 ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे एका टेस्टची किंमत फक्त जवळ-जवळ ₹2 आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. लवकरात लवकर या टेस्ट खरेदी करायची आहे. परीक्षा या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झाल्याच्या नंतर या ठिकाणी जी किंमत वाढवण्यात येईल. या टेस्ट खरेदी करण्यासाठी बघू शकता तुम्ही 91 39 64 31 99 या नंबरवरती ₹49 चं पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. तुम्हाला टेस्ट 10 ते 15 मिनिटामध्ये लगेच उपलब्ध होऊन जातील आणि लगेच तुम्ही एकाच वेळेस सर्व प्रश्नपत्रिका जे टेस्ट आहेत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भेटतील. तुम्ही कधीही सोडवू शकतात. त्याच्यानंतर जर तुम्ही पोलीस भरतीला या ठिकाणी तयारी करत असाल, एकदम चांगल्या बेस्ट बुकबद्दल विद्यार्थी विचारत असतात, तर बघू शकता हे पुस्तक आहे. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. हे पुस्तक तुम्हाला या ठिकाणी खरेदी करायचं आहे. खूप प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेल्या आहे. काही प्रश्न जसेच्या तसे पोलीस भरतीमध्ये आलेले तुम्हाला बघायला भेटतील. त्याच्यानंतर आहे बघू शकता पोलीस भरती 812 प्रश्नपत्रिका संच भाग 1 आणि भाग 2 हे तीनही पुस्तके तुम्ही खरेदी करू शकता. कोणत्याही पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून खरेदी करू शकतात. तुम्हाला नक्कीच फायदा होईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नांना आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ठीक आहे. ठीक आहे. तर आता नेक्स्ट प्रश्न आपण या ठिकाणी बघायला सुरुवात करूया. ठीक आहे. 21व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. कोणते शस्त्र महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे? हा प्रश्न या ठिकाणी या प्रश्नाला 100% आय-एम-पी करा. कारण प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न रिपीट येऊ शकतो. खूप जिल्ह्यांना हा प्रश्न येणार आहे. कारण यावर्षीच या ठिकाणी याचं या ठिकाणी केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. तर दांडपट्टा, हा दांडपट्टा आपल्या या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. लक्षात घ्यायचं आहे सर्वांनीच. ठीक आहे. 22व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. मुंबईसह महाराष्ट्राची मागणी मान्य न केल्यामुळे मुंबईसह महाराष्ट्राची मागणी मान्य न केल्यामुळे खालीलपैकी कोणी बघू शकता मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता? कोणी दिला होता? योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता. चिंतामणराव देशमुख यांनी हा राजीनामा दिला होता. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. नुकतेच बिहारचे नवव्यांदा मुख्यमंत्री झालेले बघू शकता नितीश कुमार कोणत्या पक्षाचे नेते आहेत? कोणत्या पक्षाचे नेते आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बघू शकता जेडीयू या पक्षाचे नेते आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. 2024 मध्ये महाराष्ट्रातील किती लोकांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे? 2024 मध्ये विचारलेलं आहे. किती लोकांना मिळाला आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 4. क्रमांक 4 म्हणजे बघू शकता एकूणच 6 लोकांना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 25व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. नुकतेच निधन झालेले मनोहर जोशी हे शिवसेना, भाजप युतीचे महाराष्ट्राचे कितवे माजी मुख्यमंत्री होते? कितवे माजी मुख्यमंत्री होते? तर योग्य उत्तर तुम्ही बघत आहात क्रमांक 1. क्रमांक 1 म्हणजे या ठिकाणी बघू शकता 12वे माजी मुख्यमंत्री होते. नेक्स्ट प्रश्न आहे. सर्वांना समज दिली जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. या वाक्याचा प्रयोग कोणता होईल? कोणता होईल या वाक्याचा प्रयोग? योग्य उत्तर क्रमांक 2 कर्मकर्तरी प्रयोग योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न. खालीलपैकी कोणता तत्पुरुष समासाचा प्रकार नाही? तर योग्य उत्तर क्रमांक 3 द्वंद्व. द्वंद्व हा या ठिकाणी तत्पुरुष समासाचा प्रकार नाही. विभक्ती, उपपद आणि बघू शकता नत्र हे या ठिकाणी तत्पुरुष समासाचे या ठिकाणी प्रकार आहेत. नेक्स्ट प्रश्न. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो. या वाक्यातील
उद्देश विस्तार ओळखा. याच्यातील उद्देश विस्तार कोणते आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 4 पांढरी टोपी. पांढरी टोपी ही या ठिकाणी याच्यामधील उद्देश विस्तार असलेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. अर्धा मुघा बघू शकता. अर्धा मुर्धा हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे? कोणत्या प्रकारातील आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता. अंशाम्यस्त बघू शकता. हे योग्य उत्तर आहे क्रमांक 2. नेक्स्ट प्रश्न ख, झ, फ, स या व्यंजनांना डॅश डॅश असे म्हणतात. या व्यंजनांना काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. यांना महाप्राण असे म्हटले जाते. कारण यांना जोर द्यावा लागतो. ख, झ, ख, फ यांना जोर द्यावा लागतो. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे आणि आ यांच्या पुढे ए किंवा ए हे स्वर असल्यास त्याचा ए होतो आणि या नियमांनुसार होणाऱ्या संधीचे उदाहरण कोणते? याच्यापैकी उदाहरण कोणते होईल? वरील जी क्रिया सांगितली आहे त्यांच्या या ठिकाणी उदाहरण कोणते होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सदैव. सदैव या ठिकाणी योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न राजा या शब्दाचे खालीलपैकी सामान्य रूप कोणते? कोणते आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रमांक 2 बघू शकता. राजा या शब्दाचे सामान्य रूप राजा असेच होईल. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघत आहात स्क्रीनवरती बघू शकता. जावई या शब्दातील ज हा वर्ण बघू शकता. वर्ण विचार कोणत्या प्रकारचा आहे? कोणत्या प्रकारचा आहे? ज. ज हा कोणत्या प्रकारचा आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. क्रमांक दंततालव्य. दंततालव्य आहे लक्षात घ्यायचे कारण ज म्हटल्यावरती या ठिकाणी जीभ आपल्या दातांना चिटते. नेक्स्ट प्रश्न आहे धातू साधित व सहाय्यक क्रियापद यांच्या संयोगाने डॅश डॅश बनते. यांच्या संयोगाने काय बनते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 संयुक्त क्रियापद बनते. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. निबिड. निबिड म्हणजे काय? निबिड म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक घनदाट. त्याला निबिड असे म्हटले जाते. म्हणजे हा निबिडला हा या ठिकाणी घनदाट हा समानार्थी शब्द होईल. नेक्स्ट प्रश्न बघू शकता 36व्या क्रमांकाचा लुप्तपद. लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे लुप्तपद कर्मधारय समास म्हणजे काय? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 बघू शकता. मध्यम पदलोपी समास हे योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? एकूण किती स्वरादी आहेत मराठी वर्णमालेमध्ये? योग्य उत्तर आहे क्रमांक 2. एकूण 2 स्वरादी आहेत मराठी वर्णमालेमध्ये. आय-एम-पी प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात 38व्या क्रमांकाचा प्रश्न. मनोरंजन हा शब्द कोणत्या संधीचा प्रकार आहे? कोणत्या संधीचा प्रकार आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. विसर्ग संधीचा प्रकार आहे मनोरंजन हा शब्द. नेक्स्ट प्रश्न. माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो. माझ्या कपाटातील पुस्तके तो नेहमी हाताळतो. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. काय होईल क्रियापदाचा प्रकार? तर याचं योग्य उत्तर ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 हे होईल. साधित क्रियापद झालेले तुम्हाला बघायला भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 40व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे? काय आहे 40व्या क्रमांकाचा प्रश्न? जोडाक्षर म्हणजे काय? जोडाक्षर म्हणजे काय? आय-एम-पी प्रश्न करायचा आहे या प्रश्नाला. योग्य उत्तर आहे क्रमांक याचं 4 बघू शकता. क्रमांक 4 म्हणजे या ठिकाणी हे योग्य उत्तर आहे. व्यंजन प्लस बघू शकता. व्यंजन प्लस स्वर म्हणजे व्यंजन अधिक व्यंजन प्लस स्वर हे या ठिकाणी जोडाक्षर असलेले या ठिकाणी होईल. नेक्स्ट प्रश्न. गाजर पारखी म्हणजे काय? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. कसलीही पारख नसलेला गाजर पारखी म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची पारख नाही त्याला गाजर पारखी असे म्हटले जाते. तर क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न. नाव सोनूबाई हाती बघू शकता. नाव सोनूबाई हाती डॅश डॅश वाळा म्हण पूर्ण करा. काय आहे? कशी होईल ही म्हण? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता क्रमांक 3 म्हणजे बघू शकता. कथलाचा वाळा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. कथलाचा हा शब्द या ठिकाणी घालायचा म्हणजे ही म्हण पूर्ण होईल. नेक्स्ट प्रश्न. र हा कोणत्या प्रकारचा वर्ण नाही? र हा कोणत्या प्रकारचा वर्ण नाही? तर ठीक आहे. या ठिकाणी या प्रश्नाचे जे पर्याय आहेत आपल्याकडे मिस्टेक झालेली आहे. हा प्रश्न सोडून द्या कारण याचे पर्याय आलेले नाहीत, गहाळ झालेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न. आपण माझ्याकडे उद्या याल का? आपण माझ्याकडे उद्या याल का? वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. काय होईल सर्वनामाचा प्रकार? योग्य उत्तर आहे क्रमांक 4. ठीक आहे. द्वितीय पुरुषवाचक हे सर्वनामाचा प्रकार होईल. आपण म्हटलेले आहे. ठीक आहे. बघू शकता पुढचा नेक्स्ट प्रश्न आहे 45व्या क्रमांकाचा.
दाती तृणधरणी, दाती तृणधरणी काय होईल? ठीक आहे. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे बघू शकता शरणागती पत्करणे योग्य उत्तर होईल. नेक्स्ट प्रश्न, राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. राक्षस या शब्दाचे समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 4. वरील सर्व म्हणजे या ठिकाणी बघू शकता रात्रीचर, असुर आणि निशाचर हे सर्व आणि दैत्य हे सर्व या ठिकाणी राक्षस या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न आहे. दोन केवळ, दोन केवले बघू शकता, दोन केवळ वाक्य बघू शकता प्रधानत्व सूचक उभयान्वी अव्ययांना जोडलेली असतात. तेव्हा त्या जोडल्यास बघू शकता जोडक्यास डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात त्याला? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 संयुक्त वाक्य असे म्हटले जाईल त्याला. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघू शकता. हेवा एक राजा. हेवा एक राजा हे खालीलपैकी काय आहे? काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 गुणविशेषण आहे. नेक्स्ट प्रश्न आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेकवचन डॅश डॅश होते. कसे होते? हा प्रश्न नेहमी आपण घेत असतो. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 एकारांत होते. अनेकवचन या बघू शकता नामाचे अनेकवचन एकारांत, आकारांत पुल्लिंगी. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघत आहात. देवघर. देवघर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे? देवघर. आपण या ठिकाणी बघू शकता. काय म्हणतो? तो देवघर असे म्हणत नाही किंवा ती देवघर असे म्हणत नाही. ते देवघर म्हणत असतो. त्याच्यामुळे कसे होईल? बघू शकता पर्याय क्रमांक नपुंसकलिंगी पर्याय क्रमांक 1. ते देवघर असे म्हणतो. त्याच्यामुळे नपुंसकलिंगी योग्य उत्तर होईल. तर नेक्स्ट प्रश्न बघू शकता. रामायण. रामायण कुणी लिहिले? तर बघू शकता वाल्मिकी यांनी लिहिले. हे आणि त्याच्यानंतर महाभारत कुणी लिहिल? काय होईल इथे? कोणी लिहिलेले आहे? महाभारत. तर योग्य उत्तर 1 व्यास. व्यास यांनी महाभारत लिहिलेले आहे. आता या ठिकाणी जो पुढचा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, एकदम सोपा प्रश्न आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कशाप्रकारे दिलेले आहे. काय हे योग्य उत्तर याचं होईल भावना झाडे, गवत, वनस्पती यातील बघू शकता संबंध कोणत्या आकृतीच्या सहाय्याने दर्शविता येईल? कोणत्या आकृतीच्या सहाय्याने दर्शवता येईल? झाडे, गवत आणि वनस्पती असे दिलेले आहे. तर याचं योग्य उत्तर कशाप्रकारे होईल? तर बघू शकता पर्याय क्रमांक ठीक आहे. याचं वनस्पतीमध्ये अशा प्रकारे ही समजा हा जो राउंड पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. हा राउंड समजा वनस्पती धरला. त्याच्यामध्ये वनस्पतीमध्ये या ठिकाणी काय येतील? हे झाडे येतील. झाडे देखील येतील आणि याच्यामध्ये गवत देखील येईल. अशा प्रकारे हे योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 52व्या प्रश्नाचं. तर मित्रांनो अशाच प्रकारचे आपण एकूण या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाची प्रश्नपत्रिका होती. अशा प्रकारे आपण एकूण 100 प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत. अशाच प्रकारचे सरावाचे प्रश्न बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.